हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्या कमेंट्सवरती बनवला आहे। कटोरी ब्लाऊज साठीचा आहे। साधारण ब्लाऊज शिवायला आपल्याला इथे 30 दिवस तरी लागतात ब्लाऊज येण्यासाठी। तर आजचा व्हिडिओ आहे जे अगदीच त्यांना काही येत नाही त्यांच्यासाठीचा। त्यानंतर ज्यांना येतंय पण ब्लाऊज मध्ये घोळ होतोय, जसं की शोल्डर उतरणे किंवा मग काखेत काहीसा घोळ होणे किंवा फिटिंग बरोबर ब्लाऊजची येत नाही आपल्याला, किंवा मग पुढचा गळा उतरतोय, पाठीमागचा इथे मोठा होतोय, जोही काही घोळ होतोय कटोरी ब्लाऊज मधला, आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे। तर आतापर्यंत जे माझे व्हिडिओ तुम्ही बघितले आपण इथे कार्डशीट वरती पाहिले, पण आताच्या जो व्हिडिओ आहे तो अगदीच आपला इथे न्यूजपेपर वरती मी शूट करतेय। त्यानंतर ऑनलाईन जे आहे का त्यांनी कमेंट्स केली त्यांच्यासाठी मी सांगेन, आता जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर त्याच वेळेला तुम्ही कागद घेऊन कटिंग करायला सुरुवात केली तरी सुद्धा इथे चालणार आहे। अगदीशय आपण इथे सोप्या पद्धतीने इथे पूर्ण जी कटोरी ब्लाऊज आहे ते इथे पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओसाठी खास मी तुम्हाला सांगेन, जे नवीन शिकतायत त्यांना जर खरंच ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, कारण अगदीच बेसिक पद्धतीने आपण सुरुवात करतोय। आणि मी तुम्हाला हे सांगेन की 30 दिवस तुम्ही फक्त एवढा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच ब्लाऊज जमेन। तर सुरुवात करूया व्हिडिओला। तर बघा, आता आपण पाठीमागचा पार्ट आधी आपल्याला कट करायचा आहे। मी इथे एक पेपर घेतलाय आणि आता बघा पेपराची जी बाजू आहे बंद बाजू, जी पेपराची बंद बाजू आहे ती मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। या बाजूपासून आपण आता उंचीचं मेजरमेंट टाकायचं आहे। या पॉइंट पासून हा भाग आपला इथे आहे उंचीचा, या बाजूपासून उंची घ्यायची। तर बघा, आता यात छोटीशी गोष्ट सांगेन, ज्या पद्धतीने मी तुम्हाला जे सांगणार आहे तुम्ही ते एखादी वही केली आणि लिहून घेतलं, कारण कसं माहिती का, व्हिडिओ तर मी नेहमी टाकेन ते तुमच्या राहील लक्षात, म्हणजे छोटी छोटी गोष्ट आहे जी एखाद्या वेळेस काही विशेष तुम्हाला इथे शिकायला भेटलं ते तुम्ही नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे लक्षात नाही राहिले तर पटकन पाहून ते तुम्हाला आठवण राहील। तर आता आपण पाठीमागचा पार्ट आधी कट करतोय। ही बंद बाजू आहे, जसं मी इथे ब्लाऊज ठेवली अगदी सेम त्याच पद्धतीने आधी आपल्याला इथे जे आहे ते इथे ड्रॉ करून घ्यायचंय। तर आधी आपण उंची पाहूया। तर जी ब्लाऊजची उंची आहे बघा, आता उंचीचा पार्ट, उंची तयार आहे ब्लाऊजची 13 इंच। या पॉइंट पर्यंत बघायचंय 13चं आपली ब्लाऊजची उंची आहे। तर पेपरावरती जिथे मी तुम्हाला उंचीचा पार्ट टाकलाय तिथे 1.13 वरती, जे की आपलं ब्लाऊज जिथे तयार असणार आहे एक तो पॉइंट आहे, आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, अर्धा इंच खाली पट्टी फोल्ड करण्यासाठी आणि शोल्डर मध्ये दाबलं जाईल त्यासाठी इथे 1 इंच आपण घेतलंय एक्स्ट्रा। आता बघा, शोल्डरचा जो मुद्दा आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगेन, चार्ट पण आपण जे नवीन शिकते त्यांच्यासाठी त्यांना चार्ट कसा किंवा चार्ट मध्ये काय शिकायचंय त्या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्याआधी सोपी पद्धत सांगतेय। नॉर्मल जो गळा आहे आपला इथे 8.5 ते 9चा, यासाठी आपल्याला शोल्डर हवे फक्त 5.5 इंचाचं, एवढं डोक्यात ठेवायचंय, बाकी काहीच आपल्याला याचं टेन्शन घ्यायचं नाही की मग एवढ्यासाठी किती किंवा मग काहीसाठी सुरुवात करताय तर एवढंच आधी लक्षात घ्या। 5.5चं आपल्याला ठेवायचं इथे शोल्डर। आता हे कुठल्या बेसवर येतं आणि याचं मेजरमेंट कसं घ्यायचं या सगळ्या पण गोष्टी यात आहे, पण नवीन शिकताय ना, मग सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा। मी तुम्हाला जसं जसं आपल्या पुढे शिकू मी सगळ्या माहिती तुम्हाला इथे देईलच। तर आता ही एक गोष्ट झाली। आता अजून दुसरी जी गोष्ट आहे 5.5चा नेक वाईज मी तुम्हाला 5.5चं इथे शोल्डर सांगितलंय। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे इथे मुंड्याच्या उंचीचा। आता मुंड्याची जी उंची आहे सरसकट तुम्ही इथे घ्यायची 6 इंच। लक्षात घ्या, आताची जी कटिंग पाहतोय तेवढ्यासाठी सांगते तुम्हाला 6 इंचाचं इथे घ्यायचंय मुंड्याची उंची। साधारण हे तुमची आपली जे 36 साईज पर्यंत असेल तर तुम्ही 6 इंचाची मुंड्याची उंची ठेवायला काहीच हरकत नाही 36 साईज साठी। खूप काही आपल्याला इथे वही पेन किंवा खूप काही इथे आकडेवारींचा गोंधळ किंवा खूप काही अभ्यास या गोष्टींचा काहीच गरज लागत नाही। अगदीच सोपी पद्धत आहे, अगदीच साधं ब्लाऊज आहे, फक्त एवढे की शिकण्याची पद्धत इथे आपल्याला माहिती पाहिजे। तर इथे माझी मुंड्याची आपण इथे उंची टाकली आहे, 6 इंचावरती मुंड्याची उंची घेतली आहे। 6 इंचाची मुंड्याची उंची झाली। त्यानंतर आता बघा, गळ्याचा जो घेरा आहे तो आहे 2.5 इंचाचा। आता 2.5 म्हणजे कसं, हा आपला मेजर टेप आहे 2.5, 1, 2 आणि अर्धा, बस एवढा आपल्याला इथे घ्यायचा आहे गळ्याचा घेरा। 2 आणि अर्धा, 2.5 इंचाचा घेतला आपण इथे गळ्याचा घेरा।
तर आता हे झालंय. त्यानंतर आता एक दुसरी गोष्ट आपल्याला हवायचं चेस्ट पॉइंट. आता जेव्हा की आपण आता पाठीमागच्या पार्टवरतीच हे शिकतोय तर एक ब्लाऊज मोकळं करायचंय आणि हा जो आपला हुकवाला पार्ट आहे त्या पॉइंट पासून टेप असा ठेवायचा आणि ते काखेपर्यंतचं मेजरमेंट फक्त बघायचंय. तर बघा तयार आहे 8 इंचावरती. आता याचं पूर्ण जर आपण हा 8 इथून 8 पाठीमागचा 8 8 चारही जर इक्वल केले तर एक 32 इंचाचं मेजरमेंट येईल. पूर्ण जो ब्लाऊजचा चेस्ट घेर आहे तो आहे 32 इंचाचा आणि 8 आपण काढला याचा चौथा पार्ट. बऱ्याच जणांना हा गोंधळ होतो की कितीत ना किती काढायचं किंवा काय, तेवढा काहीच गोष्ट लक्षात ठेवायचं नाहीये. हुकवाला पार्ट घेतलाय, पायपिंगचा पॉइंट घ्यायचा आहे, काखेतला पॉइंट घ्यायचा आहे, टेप ठेवायचा आहे, मेजरमेंट जे येईल ते या पॉइंट पासून इथे टाकून द्यायचंय. बघा कसं टाकायचं लक्षात घ्या. जिथे मी मुंड्याची उंची टाकली आहे त्या पॉइंट पासून एक 8 इंचावरती एक पॉइंट देऊन दिला. इथे झालं. इथं फिक्स जे आपल्या बॉडी मेजरमेंटची फिटिंग आहे जे तयार आहे ते आपण मेजरमेंट टाकलंय. यामध्ये मार्जिंग हवी आहे शिलाईसाठी आपल्याला 1.5 इंच. तर 1.5 इंचाचा एक पॉइंट. यासाठी तुम्हाला स्केलचा वापर करायचा आहे जेणेकरून व्यवस्थित हे तुम्हाला ड्रॉ करता यायला हवं. तर हा झाला आपला आता मार्जिनचा पॉइंट झालाय. आता यामध्ये जी गोलाई आहे, जिथे की गोलाई म्हणजे काय, मुंड्याचा घेर म्हणजे काय, तर बघा जिथे आपली ही स्लीव लागली हा जो आपला गोलाईवाला पार्ट आहे इथनं आपल्याला या पॉइंट पासून आता या आकारात त्याला ठेवता येणार नाही, याला गोलाईचा आकार द्यायचा आहे. तर गोलाईचा आकार द्यायचा आहे तर या पॉइंट पासून एक 1.5 इंचावरती द्या. आता ही एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. एक हा एक पॉइंट आणि दुसरं एकदम परफेक्ट आपल्याला गोलाई पण द्यायची आहे आणि एक सोपी पद्धत एक्स्ट्रा कापडही घ्यायचं नाहीये. तर या पॉइंट पासून एक 3 इंचावरती मार्क देऊन द्या आणि दुसरा या पॉइंट पासून एक 3 इंचाचा कोन करायचा आहे आणि बघा 1 2 आणि 3 हे तिघे जे पॉइंट आहे ना अगदी हलक्या हाताने मॅच करायचे पाठीमागच्या पार्टसाठी. हा हे फक्त तर बघा या पद्धतीने बस एवढाच पार्ट आपल्याला गोलाईमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा जो गोलाईवाला पार्ट आहे याला आपल्याला कटिंग जिथे मी ड्रॉ करणार आहे त्याच पॉइंटला कटिंग करायची. तर हे झालं, एवढा मुद्दा झाला. त्यानंतर आता एक सोपं टेक्निक, कमरेचं वेगळं जे मेजरमेंट आहे ते आपण आता सध्या घ्यायचं नाहीये. सोपी पद्धत म्हणून लक्षात घ्या. जिथे उंचीचा पार्ट टाकलाय ना तर बघा हा जो पॉइंट आहे ना उंचीच्या पॉइंटला एक लाईन ड्रॉ करून घ्या. बघा यात काय गोंधळ होतो, सगळ्यांचाच होत असेल असं नाही म्हणत मी, पण जे नवीन अगदी बेसिक शिकायला सुरुवात करताय कमरेचं मेजरमेंट आपण टाकतो त्यात मार्जिंग पण आपण देतो, पण मग पाठीमागचा जेव्हा टक्स टाकतो ना तेव्हा होतो काय गोंधळ बघा. हा जो पाठीमागचा पार्ट आहे ना तो लहान होऊन जातो काहींकडून आणि फ्रंट पार्ट हा मोठा होऊन जातो. मग साईडची जेव्हा आपण फिटिंग टाकतो ना तेव्हा एक भाग लहान दुसरा भाग मोठा या प्रकारचा गोंधळ होतो. म्हणून अगदी जी नवीन शिकते त्यांच्यासाठी मी वेगळं कमरेचं मेजरमेंट टाकावं आणि मग त्यात मार्जिंग टाकलेलं नाहीये. चेस्ट वाईज याला ठेवलंय आणि हा पॉइंट इथे मॅच केलाय. बेसिक शिकतोय म्हणून लक्षात घ्या. तर बघा साईडने पण मी लाईन ड्रॉ केली. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं 5.5चा शोल्डर घेतलाय, 9 8.5 या एवढे आपले गळे. तर मग बस आपल्याला शोल्डर घ्यायचं 5.5चा, 9चा मी इथे गळा घेतेय आणि बस वरचा जो अडीच आहे तो खाली पण आपल्याला एक अडीच घ्यायचंय आणि परत आपण स्केलचा वापर करून एक बॉक्स बनवून घेऊया. आणि बॉक्स बनवल्यानंतर बघा आता गळ्याचा जो आकार आहे काही विशेष आकार देण्याचं किंवा विशेष काही शिकण्याची गरज नाहीये. फक्त हलकीशी या पॉइंट पासून एक इंच आपल्याला एक आत घ्यायचंय या पॉइंटला आणि बस इथे मॅच करून द्यायचंय सर्कलमध्ये. बस या पद्धतीने साधा गोलगळा बस या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आता हे झालं. आता बघा काहीच नाही, कटिंग विषयी सांगेन तुम्हाला. जिथे लाईन ड्रॉ केली कटिंग फक्त तिथेच ठेवायची. म्हणजे होतं काय माहितीये का, आता मी पेपर कट करते, कापड जरी कट करत असाल तर कापड नाही हलवायचंय, फक्त आपल्याला इथे कैची जी आहे कापडाला एका हाताने प्रेस करायचंय आणि कटिंग आपल्याला या पद्धतीने करायची. आता ही झाली आपली गळ्याची कटिंग. सध्या याला इथेच ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर हा जो एक्स्ट्रा पेपर आहे जिथे लाईन ड्रॉ केली आहे तिथे आपल्याला कटिंग करायची आहे. एक्स्ट्रा पेपर आपण आधी साईडला करून घेऊया. आता बघा तुम्ही जर कापड असेल तर तुम्ही इथे फिरा, कापड नाही जास्त हलवायचा. इथे मी पेपर कट करते त्यामुळे मी थोडे इथे तिरकस करून हे कट करून घेते. कारण कसं माहितीये का, कापड एखाद्या वेळेस ना आपण कापड इथे हलवतो आणि मग शोल्डरचा पार्ट ना
कापडाला सुनी येते आणि मग शोल्डर एक लहान मोठं होऊन जातं, त्यामुळे शक्यतो कापड हलवायचं नाहीये, फक्त तुम्ही जागा चेंज करून कापड इथे कट करून घ्यायचं. तर बघा आता या पार्टपासून गळ्याची कटिंग झाली आणि जसं मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन हा जो पार्ट दाखवला ना ब्लाऊजवरचा, या पद्धतीने हा इथे कट झालाय. स्लीव आपली कट करायची राहिली आहे. हा आपला इथे मार्जिन वाला पॉइंट आहे आणि हा आपला या पद्धतीने मेजरमेंट घेऊन आपण पाठीमागचा पार्ट कट केलाय. आता जसं की मी तुम्हाला सांगितले बंद बाजूपासून आपल्याला कटिंग करायची होती, तर याला मोकळं करायचं आहे आणि हा आपला कट झाला इथे पाठीमागचा पार्ट. तर बघा आता जरी नवीन शिकताय तरी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायचं. जसं की मी आधीच म्हटले, जिथे मी लाईनने जिथे पेनाने ड्रॉ करत घेतली ना त्याच पॉइंटला आपण कटिंग केली. एक्स्ट्रा कापड कुठल्याही पॉइंटला आपल्याला घ्यायचं नाहीये. तर पाठीमागचा पार्ट कट झालाय. आता थोडा शिकण्यासारखा जो पॉइंट आहे तो फ्रंट पार्ट आहे, जे की आपण कटोरी ब्लाऊज याला म्हणतो. आता हा जो आपण पाठीमागचा पार्ट कट केलाय ना, हा तुम्ही प्रिन्स कटला वापरू शकता, फोर्टाच्या ब्लाऊजला वापरू शकता, कटोरी ब्लाऊजला आपण याला वापरतोच आहे. पण बस ही पद्धत सारखीच आहे काहीशी, फक्त शिकण्याचा पार्ट आहे तो फ्रंट. तर आपण वळूया फ्रंट पार्ट. तर बघा आता आपण पुढचा पार्ट इथे कट करतोय. माझी जी पद्धत आहे वाढीव कटोरी पण आपण इथे कट करतो. तर आपण इथे गोल कटोरी कट करणार आहोत. डायरेक्ट कापडावर कट करून सुद्धा डायरेक्ट कटोरी आणि साईड पट्टी इथे कट करता येते. पण जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला अगदीच बेसिक शिकतोय, तर त्याच्यासाठीची पद्धत पेपर जो आहे तो मी इथे डबलच घेतलाय, कारण आपल्याला दोघं साईडच्या कटोऱ्या, साईड पट्टी आणि योगपट्टी हवी. तर आधी आपण ब्लाऊजकडे वळूया. ज्यांना हे सगळ्या गोष्टी मी सांगितल्या त्या माहिती नाहीये, ज्यांना कटिंग करायची त्याआधी आपण जाणून घेऊया की आपण कटिंग काय करणार आहोत. तर बघा हा जो आपला कटोरीचा पार्ट आहे तर याची आपण आधी कटिंग करणार आहोत. मेजरमेंट सगळं सारखं इथून माप घेऊनच आपण कट करायची आहे. तर जसं मी पाठीमागचा पार्ट कट केला तेव्हा आपण याला फोल्ड करून घेतलं, परत याला आपण फोल्ड करून घेऊया. तर बघा आता मी याला फोल्ड करून घेतले. आता फोल्ड केल्यानंतर फक्त छोटीशी गोष्ट एकदा लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला हे शिकायची गरज पडणार नाही. तर पाठीमागचा पार्ट जेव्हा आपण कट केला, चेस्टचा चौथा पार्ट टाकला, ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं ते आपण पाहिलं. तर परत इथे हुकवाला पार्ट घ्यायचा आहे. कटोरीचं जे आहे ते मेजरमेंट आपल्याला घ्यायचं असतं सगळ्या पद्धतीने इथे. तर फ्रंट पार्टचा जो आधी आपण गळा आहे, तर बघा ह्या पद्धतीने जसं ठेवलंय, बंद बाजू आपली ही जाईल, कटिंग आपली याच पद्धतीने असणार आहे. फक्त एकदा लक्षात घेऊन घ्या, आकार जो तुम्हाला दिसतोय अतिशय सोपी पद्धत आहे. जे आपण बघतोय तेच आपण इथे ड्रॉ करणार आहोत पेपरावरती. मेजरमेंट कसे घ्यायचे, तर आपण आधी हा पेपर घेऊया. ब्लाऊज मी इथे ठेवतेय आणि बघा आता जसं ठेवलंय तशीच पूर्णपणे कटिंग इथे असणार आहे. फक्त बारकाईने छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर उंची जी होती पाठीमागची आपण घेतली होती 14 इंच, 13चा ब्लाऊज तयार आहे. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं, एवढं तर आपण लक्षात आहे. तर हा जो पार्ट आहे बघा, इथे आपण एक्स्ट्रा जो पेपर आहे, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा जो पेपर आहे तो आपण इथे कट करून घेऊ. एक्स्ट्रा पेपर कट झालाय. आता बघा सेम जे मेजरमेंट आधी टाकायचंय तेवढं बघा, जे पाठीमागच्या पार्टला वापरलं त्या गोष्टी लक्षात घ्या. उंचीचं मी तेवढंच पेपर कट करून घेतलं जेवढं की आपण पाठीमागच्या पार्ट मध्ये घेतलं होतं. 5.5चं आपलं होतं शोल्डर, तर बस 5.5 वरती 1 पॉइंट. 6ची होती मुंड्याची उंची, तर 6 वरती 1 पॉइंट. चेस्ट घेर आहे 32 इंचचा, तर 8 याचा चौथा पार्ट, 1.5 इंचची परत मार्जिन. आता बघा एवढं सगळं सारखं का, जसं मी तुम्हाला ब्लाऊजवर दाखवलं, जेवढा आकार आहे साईडचा तेवढा पूर्ण देऊन घेऊया. आणि मग जे शिकायचं आपल्याला, कटोरी कशी काढायची आहे, मेजरमेंट कसं घ्यायचंय ते आपण पाहणार आहोत. पण जो बाहेरील भाग आहे, जेवढा आपल्याला पेपर हवाय, एक्स्ट्रा कापड कट करून घेऊया. म्हणून मग मी फक्त तेवढं ड्रॉ करून घेते. तर बघा आता हा जो पॉइंट आहे त्यानंतर याला आपल्याला बस इथे तर बस एवढं जेवढं मी ड्रॉ केलं तर तेवढ्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचंय. बघा हे झालंय. गळ्याचा घेरा होता 2.5 इंचाचा, तर 2.5 इंचाचा आपण गळ्याचा घेरा इथे देऊन घ्यायचाय. तर 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा पण झालाय, जसं की पाठीमागच्या पार्टचं होतं तेवढंच. आता फक्त पाठीमागची जी गोलाई दिली 1.5 इंचावरती, फ्रंटची जी गोलाई द्यायची आहे ती द्यायची 1 इंचावरती, अर्धा इंच कमी. बॉडीनुसार पण पुढचा जो पार्ट असतो तो निमुडता असतो, त्याच्यामुळे आपल्याला गोलाई इथे द्यायची 1 इंचावरती. जसं मी तुम्हाला पाठीमागच्या पार्टला 3-3 इंचाचा कोन करून दिला होता, तसं फ्रंट पार्टसाठी पण मी तुम्हाला
अगदी आतल्या हाताने घ्यायचा याला. याला फक्त आपल्याला बघा 2-2 इंचाचा कोन करायचा आहे. आणि बघा गोलाई कशी द्यायची आहे, अगदी आतल्या हाताने द्यायची आहे. हा जो पॉइंट आहे तिघही पॉइंट इथे मॅच करायचे. विशेष आकार काही द्यायची गरज नाही, फक्त याला आतल्या हाताने घ्यायचं, बाहेरून घ्यायचं नाही. म्हणून मग कोन मी 2 इंचाचा केलाय, बस एवढंच आहे. बघा अगदी आतल्या हाताने मॅच करताना परत सर्कलमध्ये इथे मॅच करून द्या. यालाही मॅच करताना परत सर्कलमध्ये इथे शोल्डरला मॅच करून द्या. बस झाला सर्कलमध्ये. आकार परफेक्ट झालाय. चुनी गुडी फ्रंटला पडणार नाही. जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी तर आहेच, पण ज्यांना ब्लाऊज मधलं बऱ्यापैकी येतं त्यांच्यासाठी पण हा शिकण्यासारखा मुद्दा आहे. 2-2 इंचाचा कोन करायचा आहे आणि कटिंग अगदी कटोकट करायची. तर हा एक मुद्दा झालाय. त्यानंतर आता बघा एक्स्ट्रा जो पोर्शन आधी कट करून घेऊया, म्हणजे मला तिथे ब्लाऊज ठेवायला होईल आणि माप पण घेता येते. जसं माझ्या पेपरचं होतंय तसं मी तुम्हाला सांगितलंय. कापड जो आहे व्यवस्थित ठेवायचं आहे, खालीवर करायचं नाहीये. गोंधळ फक्त मेन होतो काय, शोल्डर मध्ये. कापड जर हल्ला तर मागचं पुढचं शोल्डर कमी जास्त होऊन जाईल, मग परत ब्लाऊज मध्ये जो येतो आपल्या इथे गोंधळ होऊन जाईल. त्यामुळे कापडा हाताने दाबायचा आहे आणि कटिंग आपल्याला करून घ्यायची. तर बघा आता एवढा जो फिक्स पॉइंट आहे हे आपल्या इथे तयार झालंय. आता बघा ब्लाऊज कडे वळूया. माप लक्षात घ्यायची आधी. आता हा जो पार्ट आहे एवढा आपला इथे तयार झालाय. आता आपल्याला इथं हवंय पुढचा जो गळा तिरकस याचं मेजरमेंट घ्या. तर बघा फ्रंटचा जो गळा तयार आहे 7 इंचाचा आहे. या पॉइंट पर्यंत तिरकसा 7चा आहे. तिथे तिरकसा घेतलाय 7चा, तर 2.5 इंचाचा घेऱ्यापासून या पॉइंटला घ्यायचं. एक 7 इंचावरती तयार आहे. म्हणून बघा ब्लाऊज मध्ये मी तुम्हाला सांगेन तिरकसचा ब्लाऊज तयार होईल. बऱ्याच वेळेला आपण ब्लाऊज जेव्हा स्टिच करतो तेव्हा आपण 1 इंचाने ते वाढवण्यासाठी घेतो. आता ते वाढवलेलं ब्लाऊज आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे त्याचं जे मेजरमेंट आहे ते 7 वर नाही घ्यायचंय, 6 वर घ्यायचंय. बघा ऐकताना तुम्हाला कदाचित वेगळं वाटेल. बऱ्याच वेळेला ब्लाऊज तयार ब्लाऊज आपण वाढवण्यासाठी माप टाकतो, यावेळेला मी कमी करण्यासाठी सांगते. मुद्दा लक्षात घ्या का सांगते. बघा शिवताना आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो याला आपण पायपिंग करतो. पायपिंग करताना होतं काय, आकार जो आहे ना कापड आहे, हा कापड पायपिंग करताना गळा जो आहे तो आपोआप इथे मोठा होऊन जातो. जेव्हा आपण याला पायपिंग करतो तेव्हा हा जो आकार आहे तो मोठा होऊन जातो. त्याच्यामुळे घेताना कापड तुम्ही कमी घ्या. पायपिंग केल्यानंतर तो गळा जो आहे तो आपोआप इथे कमी होईल. म्हणून मी 6 वरती इथे पॉइंट दिलाय. 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा घेतलाय आणि बस इथे बॉक्स बनवून घ्या आणि हलकीशी गोलाई देऊन द्या फ्रंट पार्ट साठी. आता यात पण एक 6 इंचाचं बघा, मी 6 इंचाचा गळा घेतलाय. हा लक्षात घ्या, 6 इंचाचा गळा घेतलाय. आता वरून याला पॉइंट ना एक 5 इंचावरती द्यायचा आपल्याला. साईड पट्टी आणि कटोरी जिथे आपण जॉईन करतो तो पॉइंट इथे मोठा नको व्हायला, म्हणून याला द्यायला 5 वरती द्यायचंय. तयार होऊन ब्लाऊज जे तयार होईल त्याचं मेजरमेंट 4 इंच यायला हवं. आता ते कसं, तर बघा तयार म्हणजे मी कुठलं माप सांगतेय, मला माहिती म्हणून मी बोलते. आता तुम्हाला माहित पडावं म्हणून मग परत बघा. ही जी कटोरी आणि ही जी साईड पट्टी आहे याचं माप तयार 4 इंच यायला हवं. ते कसं, ही कटोरी हा इथे जी जॉईन केली आहे त्याचं मेजरमेंट बघा. बघा 4 माझं तयार दाखवतंय. हे का मी सांगते तुम्हाला तयार दाखवते 4. याचं जर मेजरमेंट वाढलं, हे जे 5 झालं समजा, हे इथे येईल 5 बरोबर, हे इथे येईल. परत ही कटोरीचं मेजरमेंट आहे 1.5. परत हे इथून येईल 3.5 म्हणजे इथे. पुढचा गळा काय होईल, मोठा होऊन जाईल. पुढचा गळा मोठा होऊन जाईल, तुमचा शोल्डर इथे उतरणं चालू होऊन जाईल. पाठीमागचा पुढचा गळा जास्तच मोठं झालं तर मग उतरेल काय, शोल्डर. त्याच्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या की तुम्हाला कदाचित ऐकायला ज्यांना येतं त्यांना कंटाळा वाटेल, पण जे नवीन शिकते त्यांच्यासाठी सांगते की एक 5 इंचावरती घ्या जेणेकरून गळा आपला इथे लहान राहील. आणि मग हा पॉइंट इथे देऊन द्यायची हलकीशी गोलाई. आता बघा गळ्याचं काम इथे आपलं झालंय. गळा झालाय ड्रॉ करून, म्हणजे गळ्याविषयीची माहिती मी तुम्हाला पूर्ण दिली आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे, आता आपल्याला हवी साईड पट्टी कट करायची आहे आणि कटोरी कट करायची. तर मग जिथे माझी योग्य पट्टी लागली आहे त्या पॉइंटचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. बघा हा कापड जेवढा ताणलं तेवढं मेजरमेंट मोठं होईल, म्हणूनच मी आधीच व्यवस्थित ठेवून घेते. आणि जिथे कटरपट्टी आणि साईड पट्टी जॉईंट झाले तिथलं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय. तर बघा आता हे जे तयार आहे 10.5 इंचावरती तयार आहे. 10.5 इथे या पॉइंटला तयार आहे 10.5 इंचावरती. इथे तयार 10.5 आहे, तर यात आपल्याला वाढवायचंय 11.5. यात मी घेतेय 11.5 इंचावरती 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय, शोल्डर दाबलं जाईल आणि खाली योगपट्टी आपल्यावाली इथे जॉईंट होईल. ते झालंय. त्यानंतर आता बघा मग आपलं जे कटोरीचं मेजरमेंट आहे
आडवं मेजरमेंट घ्यायचंय कटोरीचं. कटोरी आहे 5.5 इंचाची, 5.5ची कटोरी आहे. तर बघा जिथे मी वरून मेजरमेंट टाकलंय लक्षात घ्या, तयार होतं 10.5, त्यात आपण 1 इंच वाढवलं, झालं आपलं इथे 11.5. 11.5 झालंय, तुम्हाला दिसत नसेल. 11.5 वरून टाकलंय साईड पट्टीचं मेजरमेंट. आणि या पॉइंट पासून एक 5.5ची आपली आहे कटोरी. तर हा पॉइंट देऊया 5.5 इंचावरती. कटोरीचा पॉइंट टाकलाय 5.5 इंचावरती. आता बघा इथे मी याला सरळ लाईन ड्रॉ केली. हा एक मुद्दा झाला. आता कटोरी आपली इथे ड्रॉ करून झाली आहे. दुसरा पण पॉइंट आपला इथे झालाय एक 5 इंचावरती, हा झालाय. त्यानंतर आता जो साईड पट्टीचा जो आपला घेरा आहे, आता ब्लाऊज कडे बघा, हा जो साईड पट्टीचा जो घेरा आहे, हा इथलं मेजरमेंट आपल्याला टाकायचंय. तर 1 इंच आपण गोलाईचा जो पॉइंट आहे 1 इंच आपलं बाहेर झालंय. आता यामध्ये बघा 1 आणि जस्ट 2 लाईन म्हणजे 1.25 इंच आपल्याला आत घ्यायचं. 1 आणि 1.25 इंच बघा, हा 1 आणि या टेपचे 2 लाईन एवढं आपल्याला आत घ्यायचंय आतल्या पॉइंट पासून. कुठल्या पॉइंट पासून बघा, हा जो टोक आहे, हा जो टोक आहे या पॉइंट पासून मी पॉइंट केले बघा. आता लक्षात घ्या, हा एक पॉइंट झालाय, हा 5 इंचाचा पॉइंट झाला आणि 5.5ची मी कटोरी घेतली. हे तिघे जे पॉइंट आहे हे मॅच करून घ्यायचे. बघा झाले, तिघे पॉइंट मॅच झाले. आता हा जो मुद्दा आहे ना, यामध्ये तयार झाली फक्त आपली साईड पट्टी. हा जो लाईन ड्रॉ करायचा याला मी सरळ लाईन ड्रॉ करून घेते इथे. आता तयार जी पॉइंट आहे फक्त साईड पट्टी इथे तयार आहे. हा पार्ट आपला तयार आहे साईड पट्टीचा. साईड पट्टी आपली इथे तयार आहे. साईड पट्टी तयार आहे. साईड पट्टीचा पोर्शन तयार आहे. आणि हा जो आपला कटोरीचा पार्ट आहे, आता याच्यावर आपण अजून काम करायचंय. पण आधी इथे काय शिकण्यासारखं आहे तर बघा, कटिंग करण्याच्या आधी एक गोष्ट सांगेन, योगपट्टी पण हीच लागणार आहे आपल्याला, पण याचा वापर कसा करायचा ते बघा. इथे आपल्याला 5.5 आपण घेतलं इथे, तर याचा आपल्याला एक निम्मा पार्ट काढायचा आहे. तो काहीसा इथे 2.25 इंचावर. तर 2.25 इंचावरती आपण काढलाय सेंट्रल पॉइंट. त्यानंतर आता बघा यामध्ये आपल्याला जायचं 1 इंच आत, 1 इंच आत आणि हलकीशी घ्यायची गोलाई. तर यातले आता तयार मध्ये बघा वाढवून घ्यायचे, पण कशी आधी ते आधी आपण पाहूया. कटिंग करताना मी तुम्हाला सांगेन, योगपट्टी पण आपली तयार आहे, पण जी ब्लाऊजला आत्ता मापानं तयार आहे ती आहे. पण आपल्याला शिलाईसाठी 1 इंच एक्स्ट्रा लागेल, त्याच्यामुळे तिला अजून आपल्याला दुसऱ्या पेपरावरती वाढवून घ्यायची. तर ही झाली आपली योगपट्टी आणि साईड पट्टी. तर ही बघा, ही जी साईड पट्टी आहे, आता हा जो कुठला पार्ट काढला आपण, हा जो आपला साईड पट्टीचा पार्ट आहे, तर बघा इथे दोघे साईडच्या साईड पट्ट्या आपल्या इथे तयार आहे. आता बघा साईड पट्टी तयार आहे, तशीच आपली इथे योगपट्टी पण तयार आहे. पण हिला पण आपल्याला याच वरचा आकार इथं सेम असणार आहे, खाली 1 इंच वाढवायची, ते पण आपण पाहूया. पण आधी आपला जो कटोरीचा पार्ट आहे, आता ही जी कटोरी आहे, ही जी काढली आहे ही अगदी बरोबर आहे. हा पॉइंट फक्त तयार, जो आपला टक्स टाकून तयार कटोरी होती ना, ही तेवढी इथे तयार आहे. पण मग आपल्याला ही अशीच लावता येणार नाही, याच्यात फक्त आपण शिलाईसाठी वाढवायची आहे, ज्यामध्ये आपल्याला टक्स इथं ऍड करता येईल. फक्त एवढी वाढवायची. तर हिला आपण वाढवून घेऊया दुसऱ्या पेपरावर. तर इथे बघा आता कटोरी कट करण्यासाठी पेपरच घेतलाय, डबल पेपर आहे. डबल एवढ्यासाठी की दोघं साईडच्या कटोऱ्या डबल पेपर ठेवलाय. आणि पेपर आतापर्यंत आपण सरळ ठेवलाय, थोडासा याला तिरकस ठेवते, तिरकस ठेवला पेपर. त्यानंतर इथे मी कटोरी जी आहे ती आपल्याला जी आपण कटोरी कट केली हिला ठेवायची आणि आहे तशी आधी ड्रॉ करून घ्यायची. जेवढे आहे तेवढेच ड्रॉ करायची, एक्स्ट्रा नाही आपल्याला ड्रॉ करायची नाही. तर बघा जेवढी होती तेवढी मी इथे ड्रॉ करून घेतली, जेवढी आहे तेवढी ड्रॉ करून घेतली. त्यानंतर आता बघा यामध्ये वाढीव काम काय करायचं आपल्याला, टक्ससाठी लक्षात घ्या, जे वाढवून टक्ससाठीच वाढवणार आहे. तर बघा 1.5 इंच या पॉइंट पासून आणि 1.5 इंच या पॉइंट पासून.
1.5 इंच झालाय आणि यांचा आपल्याला काढायचा आहे सेंट्रल पॉइंट. तर बघा 9 पूर्ण मेजरमेंट आहे. तर 1.4 इंचावरती एक सेंट्रल पॉइंट इथे आला याचा सेंट्रल पॉइंट. इथे पण मी 1.5 वाढवलंय, इथे पण 1.5 आहे आणि इथे पण आपण वाढवलंय 1.5 इंच आणि खाली जे आपण इथे टक्स टाकणार आहोत ना तिथे पण आपल्याला वाढवायचे 1.5 इंच. 1.5 इंच आपण तिघही बाजूने वाढवलंय. गोल कटोरी कट करतोय. तर हे तर बघा हे ड्रॉ करून झालंय. मग परत आता इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. जे तिघे पॉइंट आहे सरळ शक्य नाही होणार कारण की आकारच कटोरीचा 1 इंच आत आपण घेतलाय. त्यामुळे बस गोलाईमध्येच हे कट होईल. सरळ देण्याचा प्रयत्न करू नका, परत आकार बिघडेल. तर बघा 1 इंच मी मेजरमेंट टाकताना जे नवीन सबस्क्रायबर ते मला विचारतात की 1 इंच बघा आता हा जो पॉईंट आत गेलाय तर हाही पॉईंट आतच जायला हवा, पण मी फक्त मेजरमेंट टाकताना तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी इथं दिलं. हा जो पॉईंट जेव्हा आपण ड्रॉ करू परत याला आपल्याला 1 इंच आतच घ्यायचंय. तर खालचा जो मुद्दा आहे 1.5 इंचाने तिघही बाजूने वाढून घ्यायचंय आणि वरचा जो पॉईंट आहे इथे फक्त अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी वाढवायचं. इथे अर्धा इंच तिरकस, इथे अर्धा इंच, बस पुढे नाही हा, फक्त साइड पासून अर्धा इंच वाढवलं आणि हे तिघही पॉइंट मॅच करायचे. हे झालं बघा. आता 1 इंच घ्यायचे आपल्याला आत. इथे पण 1 इंच घ्यायचे आत. इथे 1 इंच आत घेतलंय. जे 1.5 इंच मी साईडला वाढवलंय इथून आडवा टक्स येईल. इथून पण आपला 1.5 इंचाचा आडवा टक्स येईल. उभाचा टक्स आहे तो आपण घेऊया 2 इंचावरती. इथे उभा टक्स कटोरीचा या पद्धतीने. आता बघा हे सगळं झालंय. टक्स जे वाढवलं ते आपण याच्यात ऍड केलं. फक्त 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा का हवंय, ज्यामध्ये आपल्याला शिलाईसाठी आपल्याला 1 इंच कापड इथे हवाय, त्यामुळे 1 इंच आत घेऊन आपण हा पॉइंट इथे कट केला. तर बघा लक्षात घ्यायचंय आधी पण जेव्हा आपण एक पट्टी कट केली तेव्हा आपण यातही 1 इंच आत घेतलं होतं. डबल नाही घेतले आपण 1 इंच आत. आकार हा मला जेव्हा मी याला ड्रॉ केलं तेव्हा साईडने मी याला वरती 1.5 इंच असा आकार देता मी इथे दिला, म्हणून मग परत या पॉइंट पासून याच लेवलला आपण 1 इंच घेतलंय आत. तर बघा आता हे झालंय. जशी मी कटोरी इथे ड्रॉ केली, जिथे मी लाईन ड्रॉ केली कटिंग त्याच पॉइंटला करते. अजून एक्स्ट्राने करायचंय, नाही तर कटोरी आपली खूप मोठी होऊन जाईल इथे. तर बघा आता हा जो आपला कटोरीचा पार्ट आहे हा तयार आहे. आता बघा जिथे मी लाईन ड्रॉ केली आहे ना दोघही साईडच्या ह्या कटोरी आहेत. तर बघा या पद्धतीने आता आपली कटोरी पण तयार आहे. आता आपण योगपट्टी वाढवून घेऊया. आता योगपट्टीसाठी आपण कापड पेपर परत डबल घेतलाय. जी कट केलेली योगपट्टी होती आहे तशीच तिला आपण घेतली आहे. आणि बघा जो वरचा जो पार्ट आहे, वरचा जो आकार आहे तो आहे तसाच इथे ठेवायचा आहे. फक्त खालून हिला आपण 1 इंचने वाढवून घेणार आहोत कारण आपल्याला शिलाईला कापड जो आहे तो इथे एक्स्ट्रा हवाय. आता बघा फ्रंटचा आणि बॅकचा एक गोष्ट सांगेन तुम्हाला. पाठीमागे पण मी कमरेचा चौथा पार्ट टाकून मार्जिन दिली नव्हती, तसं फ्रंटसाठी टाकत नाही. बऱ्याच वेळेला होतं काय योगपट्टी लहान होऊन जाते, त्याच्यामुळे सध्या तरी तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने कट करायचं, जेणेकरून तुम्हाला फिटिंग मध्ये पण आणि परत योगपट्टी कमी कट केल्यावर तुला जॉईंट पडण्याची गरज पडणार नाही. ती तुम्ही फिटिंगच्या पार्ट पासून इथे एक्स्ट्रा घेतली की ती आपली बरोबर येते. 1 इंच मी खालून वरती नाही खालून वाढवून घेतली. चला वरून जरी वाढवायची असेल तर त्याच आकारात तुम्ही आकार द्या. दोघही पॉइंटने वाढवली तरी काही हरकत नाही. जसं मी तुम्हाला सांगते ब्लाऊज अजिबात हा विशेष प्रकार नाही आहे, नॉर्मल गोष्ट आहे. फक्त कटिंग जी ते आपल्याला या पद्धतीने करायची जेणेकरून ब्लाऊज जे ते आपल्या इथे चुकणार नाही. जी आपण पेपरावर कट केली होती ते ब्लाऊजचं तयार माप होतं. आता जे आपण वाढवलं ते आपल्याला शिलाईसाठी इथे हवंय 1 इंच एक्स्ट्रा, म्हणून आपण हिला पेपरावर वाढवून घेतली आहे. आणि आता जी आपण कटिंग केली आहे एक साधे पीस घेतात
प्रॅक्टिससाठी तुम्हाला शिकण्यासाठी तुम्ही ते घेऊन याची प्रॅक्टिस करा. ब्लाऊज आपले इथे छान येईल. तर बघा आता हा जो आपण पार्ट पाहिला हा आपला योगपट्टीचा. ही जी आहे ती मार्जिन वाली योगपट्टी जी आपली शिवण्यात जाईल. तर बघा या पद्धतीने तर आपली योगपट्टी पण इथे तयार आहे. तर बघा फ्रंट पार्ट मध्ये तर बघा आता फ्रंट पार्ट मध्ये जो मी तुम्हाला आधी दाखवलं जसं आपण पार्ट दाखवतोय तसं सेम इथे कट करणार आहोत. तर कटोरी, साईड पट्टी आणि योगपट्टी तर हे तिघही पार्ट जे शिकण्यासारखे आहेत. कटोरी झाली, साईड पट्टी झाली, योगपट्टी झाली. आता काहींना अजून असा प्रश्न पडतो की जी कटिंग केली कापडावर घेताना अजून याची तोडवायचंय का? तर अजिबात नाही. याला पेपर पॅटर्न म्हणतात. हे पेपर पॅटर्न तुम्ही सांभाळून ठेवलं असं तसं ठेवून तुम्ही कापडावर ठेवून कट केलं तर आपली कटिंग इथे बरोबर येईल. पाठीमागचा पार्ट झालाय, फ्रंट पार्ट झालाय, फक्त राहिली आहे स्लीव. स्लीव पण अतिशय सोपा प्रकारे आणि बरेचशी व्हिडिओ म्हणजे अशी टाकूनच झाली. मग अशी नाही की मी आता हे दाखवणार नाही किंवा आपण शिकणार नाही. तर यात आपण हा फ्रंट पार्ट झालाय तर या गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस करा. कटोरी आपल्याला कट करून बघायची या पद्धतीने, साईड पट्टी आणि इथे योगपट्टी ज्या पद्धतीने मी इथे कट केली आहे. तर बघा एक छोटीशी गोष्ट, कटोरी ही अशी राहणार नाही. मी इथे हिला इथे आपण पिन लावून घेतली आहे. असं तसं तुम्ही नुसतं याला एक पिनाने स्टिच लावून जर तयार केलं तर तुम्हाला असं तसं ब्लाऊज हे पूर्ण पेपरचं सुद्धा तयार होऊन जाईल. प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला सांगते, तयार करून बघा आणि तुम्ही स्वतः कटिंग केल्याचं आणि झाल्याचा या गोष्टीचा आनंद तुम्हाला होईल. तर बघा आता हा पार्ट झालाय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक गोष्टी सकट सांगितलंय, पण अजून तुम्हाला काही समजत नाहीये किंवा जे शिकायचंय त्यासाठी तुम्ही मला कमेंट्स करा.